साथियों, स्वागत है आप सभी का वी आर नर्सिंग एजुकेशन में। जी हाँ साथियों, आप सभी लोग सोच रहे थे कि कमांडर अशोक राव साहब का कोई वीडियो आए, कोई ऐसी इन्फॉर्मेशन आए जिसमें उन्होंने ये बात कही हो कि सरकार हमारी बात मान रही हो। हमारी बात तो मान रही है, 3,000 रुपये पेंशन करने की बात कह रही है, लेकिन 7,000 रुपये 7,500 रुपये की जो बात है, जिससे हमारी केंद्रीय मंत्रियों से मुलाकात हो रही है, प्रधानमंत्री जी से भी मुलाकात होने की बात हो रही है। और आप सभी लोग इस वीडियो के माध्यम से आप जानकारी प्राप्त करते हो, आप इस चैनल को फॉलो करते हो, हज़ारों में आप सब्सक्राइब करते हो, लाइक करते हो, शेयर करते हो। इसीलिए मैं ऑथेंटिक जानकारी आपको देता हूं और आप इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करते हो, अप्रिशिएट करते हो, ताकि उन सभी EPS 95 पेंशन कर्मचारियों के पास में सही इन्फॉर्मेशन जा सके। वो जैसे कि कई सारे पेंशन कर्मचारी इस बात का इंतज़ार करते हैं कि कोई ऐसी इन्फॉर्मेशन आए ताकि उन्हें ये बात साबित हो सके कि जो EPS 95 पेंशन कर्मचारी है उन सभी के लिए लगातार जो कमांडर अशोक राव साहब और नेशनल एजुकेशन कमेटी और हम जैसे यूट्यूबर्स लगातार मेहनत करते हैं, लगातार उन्हें सही जानकारी देते हैं। इसीलिए आप इंतज़ार करते हो और चैनल को ज़्यादा से ज़्यादा आप अप्रिसिएट करते हो। तो मैं आपके सामने ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, सही जानकारी देने वाला हूं कि कमांडर अशोक राव साहब ने आपकी 7,500 रुपये पेंशन को लेकर के क्या कहा है, और सरकार की जो रुख है उस सरकार के रुखों पर भी कमांडर अशोक राव साहब ने अपनी प्रतिक्रिया है। देखिए वीडियो में क्या कहा है कमांडर अशोक राव साहब ने। लेकिन उसके पहले मैं आपको बता दूं कि अगर आपने इस तरीके के लाल बटन को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कर लिया। आप हज़ारों में सब्सक्राइब कर रहे हो और इससे हमारा संगठन जो है वो मजबूत हो रहा है। लाइक कीजिए, कमेंट कीजिए और ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए। इसका कोई भी आपको चार्ज नहीं लगता है, लेकिन इससे आपका संगठन मजबूत होता है। चलिए कमांडर अशोक राव साहब ने क्या कहा है पहले वो सुनिए, फिर आगे की खबर आपको दिखाने वाला हूँ। आणि 100% होणार यात काही शंका बाळगू नका आणि दुःखी होऊ नका। आता मी मागच्या वेळेस बोललो होतो, परत एकदा आठवण करून देतो। आपली जमीन सपाट होती महाराष्ट्राची, काही माहिती होतं का आपल्याला? 10 वर्षापूर्वी आपल्याला काही माहिती होतं का? आज आपल्याला माहिती झालं, पार्लमेंटमध्ये आपला प्रश्न सगळ्यात मोठा करतोय की लहान गोष्ट नाही आहे। आपण हतबल लोक आहे, तुम्ही फॅक्टऱ्या बंद करू शकता का? बोला, विजेचं बटन ऑफ करू शकता का? एसटीवर संपर्क करू शकता का? आपण शक्तीहीन माणसं आहे, रिटायर झाले। आपल्याला 10 वर्षापूर्वी हा मुद्दा सुद्धा माहीत नव्हता, जो माहीत झाला आणि आज त्याचे परिणाम मी तुम्हाला सांगतो। कोणी म्हणतं काय मिळालं? तुम्हाला सांगतो काय मिळालं। पहिली गोष्ट ही मिळाली की जो माणूस आज खाट्यावर झोपला होता, तब्येत बिलकुल खराब आहे, असा माणूस जो वयस्कर आहे, त्याचा शीत झालेला आहे, शक्ती नाही, शक्तीहीन झालेला आहे, असा माणूस दिल्लीत जाऊन म्हणतो असा कसा देत नाही, बाबाच आहे, तुमच्या बाबाच नाही। ही शक्ती कुणाची? ही संघटनेची शक्ती। त्या माणसाचा हा इतकं चैतन्य कसं निर्माण झालं? ही संघटनेचं चैतन्य, संघटनेमुळे झालं। माझ्यासारखा सामान्य माणूस मी म्हणतो झालाच पाहिजे का? सरकारची बंगला निघाला, एवढं मोठं संघटन आज उभं राहिलं दुर्बळ लोकांचं। आज सरकारला सगळ्यात जास्त प्रश्न कोणी विचारत असेल, आता सगळे EPSचा प्रश्न संसदेत सगळ्यात जास्त गाजतोय, हे तुमच्या शक्तीचं प्रतीक, तुमच्या एकतेचं प्रतीक। एवढंच नाही, आज जो माणूस ताईंनी सांगितलं, तो माणूस पुढे कळून राहिला, बोलून राहिला, भाग घेऊन राहिला, त्याचं आयुष्य वाढून राहिलं, तिचे रोग दूर होऊ राहिले, ते तुम्ही निरीक्षण करून पाहत नाही। काय होत नाही, काय झालं, आपलं काय करेल असं म्हणणारा माणूस आंदोलन करू शकत नाही आणि त्यांनी करू नाही। असा कसा देत नाही का बापाचं हे माझी हिंमत असेल तर आंदोलन करा। आणि ते आंदोलन आपलं झालेलं आहे। तुम्ही लहान माणसं नाही आहे, तुम्ही आज भारत स्थापन केलेलं आहे, तुम्ही आज भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात मोठं आंदोलन चालवलेलं आहे। बरोबर आहे का?
तरी ही हिंमत आहे की आयुष्याच्या पुन्हा मशाली भेटू, पण या आपलं काम होणार आहे, पण आपलं काम संपणार नाही. काम होणार आहे पण काम संपणार आहे का? आता आंबेडकर साहेबांनी सांगितलं एसटीच्या पास संपतात, असे अनेक मुद्दे आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटचे आपल्याला पेन्शन मिळाली, आपल्याला मेडिकल फॅसिलिटी पाहिजे, पेन्शनचा मुद्दा सोडवायचा. अहो हे डिपार्टमेंट ते झालेले असतात की तुमचं काम झाल्यावर अर्ध्या लोकांनी पेन्शन जमा होईल, आपल्याला होणार कोण काय आपण हे ठरवलेलं आहे. कर्नाटक या समितीने देखिए साथियों, कमांडर अशोक राव साहब की बात आपने सुनी। कमांडर अशोक राव साहब आपको लगातार ये बात कह रही है कि जो सरकार 3,000 रुपये पेंशन करने की बात कह रही है और सरकार 1,000 से पेंशन बढ़ाने की बात कह रही है, वो सरकार इसलिए बोल रही है कि आपका संगठन जो है वो आपका संगठन मजबूत है, आपके संगठन में वो ताकत है, इसीलिए सरकार जो है सरकार झुक रही है। और सरकार को झुकाने के लिए सबसे पहली बात आपको आपके संगठन को मजबूत करना होगा। आपका जो संगठन है, इस संगठन को आपको जितनी ताकत दे सकते हो उतनी ताकत देना पड़ेगी। अगर आपका संगठन मजबूत नहीं रहा, आपके संगठन में अगर ताकत नहीं रही, तो सरकार फिर आपके लिए नहीं झुकेगी। और यही ताकत है कि आप सभी लोग जितने ज़्यादा इस संगठन को मजबूत करेंगे उतने ही ज़्यादा ताकतवर हम होंगे। और आप इस संगठन को बहुत ज़्यादा मजबूत बना रहे हो, लगातार चैनल को सब्सक्राइब कर रहे हो, क्योंकि यही चैनल एकमात्र ऐसा चैनल है जो आपको सही, सटीक और एक्टिव इन्फॉर्मेशन देता है। अगर हम नहीं इस चैनल को आगे बढ़ाएंगे तो बताइए हमारा संगठन कैसे मजबूत होगा। और हमें जो 7,500 रुपये पेंशन है, वो 7,500 पेंशन एकत्रित करने के लिए एक साथ होना ज़रूरी है, एकत्रित एक संगठन जुट होना ज़रूरी है। क्योंकि अगर हम एकत्रित एक संगठन में एकजुट नहीं हो पाएंगे तो हमारी ताकतें बिखरेगी। और जिस तरीके से सरकार हमारी बात नहीं मान रही है, वो बात हमारी नहीं मानेगी। इसीलिए चैनल को सब्सक्राइब कीजिए और ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए, शेयर कीजिए, शेयर कीजिए। इस वीडियो को इतना पहुँचा दीजिए कि हर EPS 95 पेंशन कर्मचारी के पास में ये वीडियो पहुंचे और कमांडर अशोक राव साहब की बात सुने। और हमारी जो 7,500 रुपये पेंशन को लेकर के मांग है, वो हमें इसी महीने में कंप्लीट पेंशन बढ़ करके खाते में आए। तो ये आपका प्रण है, आपके इस प्रण को आगे बढ़ाएं। देखिए कमांडर अशोक राव साहब ने और आगे क्या कहा है। आमचे वक्तव्य दिले होते, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर ती समिती जरी बदलली तर तो विषय कायम राहतो, ब्युरोक्रॅट कायम राहतात आणि त्याच्यावर निर्णय समिती स्वतःचा निर्णय सरकारने दाखल केलेला आहे की यांची पेन्शन लवकरात लवकर वाढली नाही. मग ही कमी झालंय का? आपली जी जमीन सपाट होती, त्या सपाट जमिनीत आपण ठरवलं विहीर खोदायची. आपण काय ठरवलं? विहीर खोदायची. मग काय कोणाची कोणाची पहा आणि आपण विहीर खोदायला लागलो. 2 महिने झाले, 4 महिने झाले, 2 पुरुष खाली गेली, 3 पुरुष खाली गेली, तरी विहिरीला पाणी लागेना, अशी परिस्थिती आली. मग आता एवढं सगळं विकून टिकून पैसे जमा करून दागिने म्हणून विहीर खोदून राहिलो. मग आता सोडून द्यायचा का? सोडून द्यायचा का उद्या पुन्हा प्रयत्न करायचा? संध्याकाळी थकून आल्यावर बायको, नवरा, सुना सगळे बसतात आणि मग विचार करतात, भाऊ पाणी लागलंच नाही. मग कोणी म्हणतो ते ज्योतिषाला विचारतो, कोणी म्हणतो पाणबुड्याला विचारतो, तिथे विचारत आहे, कोणी म्हणतं नवस कबूल करू, कोणी देवीला कबूल करू, आणखी कुठं परिमाणाला कबूल करू. ते सगळं झालं, पण पाणी लागलं. बरोबर आहे की नाही? मग आपण गरीब माणूस सोडल्या तर पाणी लागणार आहे. पण परिस्थिती अशी आहे की कदाचित उद्या एक पहाड मारल्यावर पाणी होईल. बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्याला संकल्प पूर्ण केल्याशिवाय, पेन्शन मिळवण्याशिवाय आपल्याला काही बंद करण्याचा अधिकार नाही. विषय लहान नाही.
81,00,000 पेन्शन. जेव्हा आपण आंदोलन सुरू केलं बनसोडे साहेब, तेव्हा 65 लाख म्हणालो. आता किती लोक आपले विचार म्हणून गेले, वर गेले, स्वर्गात गेले, वाट पाहतात, लढता पण तरीही पेन्शनरांची संख्या आता 81,00,000 लाख. आणि जे लोक आज पैसे भरत आहेत त्यांची संख्या 7.5 कोटी. किती? 7.5 कोटी. त्या संख्येचा विचार करून या सरकारला काही करणं भाग आहे. आता आपण थोडेसे कमी पडतो, तुम्हाला खरं कमी कसे पडतो, प्रयत्नात नाही, पैशात कमी पडतो, आपल्याला फिरणं आपल्याला इतके लोक तरुण नाही धावपळ करतील तरी बरं. आता हे जे एवढे लोक जमावणं, आंबेडकर साहेब, आमच्या सगळ्यांची मंडळी बसलेली, या सगळ्या लोकांनी एवढे प्रयत्न केले म्हणून तुम्ही स्वतः पुन्हा हा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नामुळे आपल्याला यश नक्की मिळणार, काही शंका नाही आहे. फक्त आज उद्या एवढं तुम्ही धैर्य ठेवा आणि हिंमत हळू देऊ नका. पुन्हा हे म्हणू नका राहू साहेबांना आत्ता माफ करा, मी माझ्या मनाचं सांगत नाही, मला जे पूर्ण समजतं तेवढं तुमच्याजवळ सांगतो. आणि तुमचा जर माणूस हे कसं झालेलं आता तुमच्याकडून जरी पैसे घेतले नाही तर समजा तुमचं माझ्यावर कर्ज आहे, अध्यक्ष तुम्ही करायला पाहिजे, बरोबर आहे, तुमचा अधिकार, तुमचा माझ्यावर अधिकार आहे. तुमच्या पैसे सावकार म्हणजे मंत्री. आता त्या मंत्र्याकडे मी जातो, तो मला म्हणतो उद्या देतो, मी तुम्हाला जे सांगतो उद्या देणार